नमस्कार. बुद्धिमत्ता किंवा मॅथ पेपरमध्ये आपण सुरुवात करत आहोत सिलेबसला. पहिला घटक आहे आपला संख्याज्ञान. संख्याज्ञान तुम्हाला अगदी व्यवस्थित असणं अपेक्षित आहे. एखाद्या प्रश्नामध्ये संख्याज्ञानाचं उपयोजन कसं करता येईल यासाठी काही शॉर्टकट्स आहेत, लक्षात ठेवण्याजोग्या गोष्टी आहेत, ज्या तुमच्या चांगल्या लक्षात राहिल्या तरच तुम्हाला उदाहरण सोडवताना बिनदिक्कत काम करता येतं. जसं काही घटकांची आपण चर्चा करूया आज. उदाहरणार्थ एक अंकी संख्या हा आपला पहिला भाग आहे. आपल्याकडे एक अंकी संख्या आहेत 9. 2 अंकी संख्यांचा विचार जर केला आपण, 2 अंकी संख्या किती, तर अर्थात त्या 90 आहेत. 3 अंकी संख्या किती आहेत, तर सगळ्यांना कळावं, एकदम सोपं आहे, 900 संख्या आहेत त्या. आणि 4 अंकी संख्या आपण इथपर्यंत चर्चा करणार आहोत. साधारण 9000 संख्या आहेत 4 अंकी. हे लक्षात ठेवा. म्हणजे अंकांमध्ये 1 अंकी 9, 2 अंकी 90, 3 अंकी 900 आणि 4 अंकी 9000 संख्या आहेत. हे सगळ्यांना कळावं. आता कोणता अंक किती वेळा येतो त्याचे काही शॉर्टकट्स पहा. समजा मी असा विचार केला की फक्त 2 जे प्रश्न तुम्हाला येणार आहेत 10वी लेवलपर्यंत त्यांच्यावरच मी बोलेल. 2 अंकी संख्या आहे त्यांचा विचार करूया आपण सध्या. 2 अंकी संख्यांचा मी विचार करते. अर्थातच 2 अंकी संख्या सुरू होतील 10 पासून आणि त्यांचा शेवट होईल 99 पर्यंत. 10 ते 99 या संख्यांचा हे चालू आहे आपल्याकडून. तर 10 ते 99 या संख्येमध्ये आपल्याला 2 घटक पाडायचे आहेत. 0 हा एक अंक आणि 1 ते 9 असे 9 अंक. साधारणपणे 1 ते 9 हे अंक वेगळे आहेत आणि 0 हा अंक मी गटातून वेगळा केला आहे. आणि 2 अंकी संख्येत 0 किती वेळा येतो ते आता ध्यानात ठेवा. 10 ते 99 मध्ये 0 9 वेळा येतो. आणि 0 असलेल्या संख्या किती आहेत, शून्य असलेल्या संख्या पण आहेत 9च. म्हणजे 0 किती वेळा येतो, 9 वेळा. आणि किती संख्या आहेत, अशा 9 संख्या आहेत. म्हणजे 0 नाही अशा संख्या किती आहेत, जिथं 0च येत नाही अशा नाही याच्या संख्या आपल्याला सांगता यायला पाहिजेत. उदाहरण सोडवताना ध्यानात येईल मी का बोलते. 81 अशा संख्या आपल्याला जाणवतात. 81 असे अंक आहेत 2 अंकी की ज्यांच्यात 0 येत नाही. म्हणजे प्रत्येक ओळीत एकदा 0 येतो पहा 2 अंकी संख्येत. जसं 10, 20, 30, 40 सगळ्यांना कळावं किती वेळा येतो तो, 9 वेळा येतो 90पर्यंत. आणि मग 81 असे अंक आहेत उरलेले 10 ते 99 मधले की ज्यांच्या 0 एकदा पण येत नाही. आता 1 ते 9 या अंकाचा विचार करूया. 1 ते 9 अंक 19 वेळा येतात. 1 ते 9 अंक किती वेळा येतात, प्रत्येक अंक 19 वेळा येतो. आणि अशा संख्या किती आहेत, 18 संख्या अशा सापडतात. 18 संख्येत 1 आहे, 18 संख्येत 2 आहे, 18 वेळा 3 येतो, 18 वेळा 4 आणि 9पर्यंत आपण बोलू शकतो. म्हणजे 72 अंक असे आहेत की 1 ते 9 अंक त्यांच्यात येत नाहीत. तुम्ही म्हणाल आता असं कसं होतं आहे, 1 ते 9 अंक येतच नाही, असे 72 अंक कसे आहेत, जरा विचार करा. 1 ते 9 अंक नसलेल्या संख्या 72 आहेत आणि 1 ते 9 अंक असलेल्या संख्या 18 आहेत. नीट लक्ष देऊन पहा. आपण एकाच गटाचा विचार करूया. 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20 अशा 1 ते 20पर्यंतच्या संख्या मी मांडल्या. तर आता पहा किती वेळा 1 ते 9 अंक येतात पहा तुम्ही. 1 ते 9 अंक किती वेळा येतात ते पाहायचं. मग तुम्ही असा विचार कराल 1 ते 9 अंक म्हणजे किती झाले, 1 वेळा झाले. कळतंय का पहा. 1 पासून ते 9पर्यंतचे अंक किती वेळा आले, एकच वेळा आले ना. 0 किती वेळा आला, 2 वेळा आला इथं. पण 1 ते 9 अंक किती वेळा आले, एकदाच आलेले आहेत. सगळ्यांना समजावं. म्हणजे आता 10 पासून सुरुवात झाली म्हणून 2 वेळा 0 आला. जेव्हा मी इथं 21 लिहिल, 22 लिहिल, 23 लिहिल, 24, 25, 26, 27, 28, 29 आणि 30 लिहिल,
तेव्हा तुमच्या ध्यानात येते की इथं शून्य एकदाच येतो. पण 1 ते 9 अंक किती वेळा आले? 1 वेळा आला इथं. असं आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे? 99 पर्यंत जायचं आहे. तुम्ही म्हणाल मग उदाहरणार्थ आपण कळवा म्हणून इथं 20 जर लिहिली, आता शेवटी कुठेही लिहिलं तरी एकदा डबल झिरो होणारच आहे. तर इथं 1 ते 9 अंक 1 वेळा आला आणि 0 1 वेळा आला. इथं 1 ते 9 अंक एकदा आला, 0 2 वेळा आला. असं पुढं गेल्यावर तुमच्या ध्यानात येईल का? नाही अशा 72 संख्या आहेत. तर नेमकं काय म्हणायचं आहे त्यांना? 1 ते 9 अंक याचं उत्तर नीट शोधा. 72 असे अंक आहेत की ज्यात 1 ते 9 अंक नाही आहेत. मग नीट लक्ष देऊन पहा. 1 2 3 4 5 6 7 8 9. इथं साधारणपणे 9 10 वेळा 1 आलेलं आहे. इथं जर मोजलं तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 वेळा 2 आलेले आहेत. असे 10 वेळा 3 येणार आहेत. 1 ते 9 अंक समोर आलेल्या संख्या 18 आहेत. कळतंय का? नीट लक्ष देऊन पहा. 1 ते 2 1 पासून ते 9 पर्यंतचे अंक प्रत्येक ओळीत 9 वेळा येतात. म्हणजे अशा आपल्याकडे किती ओळी होणार आहेत? 9 ओळी होणार आहेत. प्रत्येकात 2च वेळा 1 ते 9 अंक आहेत. 1 आणि 9. तुम्ही म्हणाल 1 आणि 9 पाहिजे का? मग 2 आणि 9, 3 आणि 9, 4 आणि 9 असं घ्यायचं आहे का? याचा विचार करा. आणि 18 वेळा अशा संख्या आहेत. म्हणजे मला नेमकं काय म्हणायचं आहे ते उदाहरणादाखल तुम्ही तुमचं शोधा की मला काय बोलायचं आहे यातून. 10 ते 19 संख्यांचा मी विचार करते आणि मी म्हटलं 0 किती वेळा आला आहे? 9 वेळा आला आहे. कळेल तुम्हाला. 0 9च वेळा आला आहे. हे 3 40मधला 1 4 पाप 1 2 3 30मध्ये, हा 40मधला, हा 50मधला, हा 60 70 80 90 झाले. किती वेळा 0 आला आहे? 90 झाले की पुढं 0 याची शंका नाही. म्हणजे 9 वेळा आला हे सगळ्यांना कळावं. 9 संख्येत कळावं. म्हणजे उरलेल्या 81 संख्येत तो नाही आहे. तसं 1 ते 9 अंक आलेल्या 19 वेळाच ते अंक येणार आहेत. आणि संख्या किती आहेत फक्त अशा? 18च आहेत. तर त्या कोणत्या? त्या 18 संख्या शोधा आणि मला उद्या सांगा की त्या 18 संख्या कोणत्या आहेत. नीट लक्ष देऊन पहा. जर मी 3 अंकी संख्यांचा विचार केला याऐवजी, मी 3 अंकी संख्यांचा जर विचार केला तर काय होईल पहा नीट. आपण 3 अंकी संख्यांचा विचार करूया. 3 अंकी संख्या म्हणजे काय सगळ्यांना माहिती आहे. याच्यावर फार गणितं नाहीत. त्यामुळे मी अजिबात जादा वेळ नाही देणार याला. 100 ते 999 अशा 900 संख्या आहेत की ज्यांच्यावर आपल्याला काम करायचं आहे. 3 अंकी संख्या. तर 3 अंकी संख्या पूर्ण शतक संख्येपासून दुसऱ्या 3 अंकी पूर्ण शतक संख्येपर्यंत नीट लक्ष द्या. पूर्ण शतक संख्येपासून, पूर्ण शतक म्हणजे 100 पूर्ण शतके, 200 पूर्ण शतके, 300 पूर्ण शतके. मी काय म्हणते समजावून घ्या. या पूर्ण शतक संख्या आहेत सगळ्या आपल्या 800 आणि 900. या झाल्या पूर्ण शतक संख्या. 3 अंकी या आहेत पूर्ण शतक संख्या. या संख्येपासून दुसऱ्या 3 अंकी पूर्ण शतक संख्येपर्यंत म्हणजे 100पासून 200पर्यंत, 300पासून 500पर्यंत, 400पासून 800पर्यंत असं मला मोजायचं आहे. 100 ते 500च्या दरम्यान, 200 ते 700च्या दरम्यान, 300 ते 900च्या दरम्यान असं बोलायचं आहे मला. म्हणजे याला म्हणायचं 3 अंकी पूर्ण शतक संख्या. जर 3 अंकी पूर्ण शतक संख्या तुम्ही घेतली तर एकापासून दुसऱ्या अंकापर्यंत म्हणजे पहिल्या या अंकापासून ते 500पर्यंत समजा आपण विचार केला, 100 ते 500 असा जर विचार केला तर तो पहिला अंक 120 वेळा येतो. पहा उदाहरणार्थ मी सांगते तुम्हाला, कळावं म्हणून मी उदाहरण लिहिले. 500 ते 600 या अंकांचा मी विचार केला. पूर्ण शतक संख्या आहे 5 शतक आहेत, हे 6 शतक आहेत. तर पूर्ण शतक संख्येमध्ये 500 ते 600 या अंकांमध्ये मी विचार केला की 5 अंक किती वेळा येतो. मग आता 5 अंक किती वेळा येतो म्हणल्यावर ते काय शोधत बसायचं का? लिहायच्या का? 500 ते 600 लिहायला किती वेळा जाईल? खूप वेळ जाईल. लिहित नाही बसायचं. किती वेळा येतो असा जर विचार केला तर याचं उत्तर आहे 120 वेळा. 500 ते 600 मध्ये 5 हा अंक 120 वेळा येतो. कसा येतो पहा.
तो एकक स्थानी काही वेळा येतो, काही तो दशक स्थानी येतो आणि काही वेळा तो शतक स्थानी येतो. शतक स्थानी तो 100 वेळा येतो. नक्कीच येणार आहे. 501, 502, 503 असं म्हणायचं म्हणल्यावर 599 पर्यंत किती वेळा येईल तो? 100 वेळा येईल. दशक स्थानी येताना तो किती वेळा येईल? 10 वेळा येईल. आणि एकक स्थानी किती वेळा येईल? 10 वेळा. म्हणजे 505 आला का? 605 आला का एकक स्थानी? 705 असा किती वेळा येतो? 10 वेळा येतो. दशक स्थानी म्हणजे 510. कळतंय का? 510 म्हणजे किती वेळा आला? 550 येईल. तर हा 5च जागा कुठं झाली आता? दशक स्थानी. 650 येईल दशक स्थानी. 750 येईल. असा किती वेळा येईल? 10 वेळा येईल. आणि शतक स्थानी म्हणजे 5ने सुरुवात होणार आहे आपली सगळ्या अंकांची, म्हणजे तो किती वेळा येईल? 100 वेळा येईल. असं एकूण यांची बेरीज केली तर किती वेळा झाली? 120 वेळा. आता प्रश्न करतोय का पहा. आता मी असं गणित लिहिलं इथं उदाहरणार्थ 700 ते 800. तर 700 ते 800 वेळा या अंकामध्ये तुम्हाला परत असंच सांगता येईल. अंक कोणता घ्या, किती वेळा येतो तो? म्हणजे तुम्ही असं म्हणाल 700 ते 800 या अंकांचा मला विचार करायचा आहे आणि 5 किती वेळा येतो बघू. असं जर प्रश्न आला 5 किती वेळा येईल, तर 120 उत्तर येईल का आता? आता नाही येणार. आता 7 120 वेळा येईल. समजतंय का पहा. 900 म्हणजे मी असं उत्तर दिलं 100 ते 900. तर आता एक किती वेळा येईल? तर 120 वेळा येणार नाही. मी पूर्ण शतक म्हणजे 700 ते 800 7 120 वेळा येतोय असं म्हणायचं मला. 100 ते 200 1 120 वेळा येतोय. 300 ते 500 400 लिहिलं तर 3 120 वेळा येतोय. इथं जर मी 500 लिहिलं तर 3 किती वेळा येईल? 120 वेळाच येईल. कळतंय का पहा. 4 किती वेळा येईल? 120 वेळाच येईल. 5 येईल का 120 वेळा? नाही येणार. कारण 500 मध्ये सगळे अंक पहा, 3त पण 5 येणार आहे. 305 315 325 असं येतच राहणार आहे. त्यामुळं तुम्ही हा शांत डोक्याने विचार करा की कोणताही अंक घेतला तर चालेल का, तो 120 वेळा येईल का, समजून घ्यायचा प्रयत्न करा. शांत डोकं ठेवा आणि पुन्हा एकदा वाक्य ध्यानात ठेवा. 3 अंकी पूर्ण शतक संख्येपासून दुसऱ्या 3 अंकी पूर्ण शतक संख्येपर्यंत पहिला अंक 120 वेळा येतो. पहिला म्हणजे हा 7 120 वेळा आहे. 1 120 वेळा आहे. 3 120 वेळा आहे. आता जर तुम्हाला हे कळालं असेल नीट पहा, परत एकदा नीट लक्ष देऊन पहा. परत एकदा मी पाठीमागं चालले की जगात सगळ्या 2 अंकी संख्या आहेत 90, 3 अंकी 900, 4 अंकी 9000 आणि 1 अंकी 9. 2 अंकी संख्या 10 ते 99 आहेत. त्यात 0 हा 9 वेळा येतो. 0 उपलब्ध असणाऱ्या संख्या 9 आहेत. 81 वेळा 0 अंक 10 ते 99 मध्ये येत नाही. 1 ते 9 अंक येणाऱ्या 19 वेळा याची चान्स आहेत. त्याला संख्या आहेत 18 आणि 72 अशा संख्या आहेत की ज्यात 1 ते 9 अंक येत नाहीत. अर्थ समजून घ्या. आता आपल्याला उदाहरणं सोडवायचे. उदाहरणं सोडवताना तुम्हाला हे ध्यानात धरायचं आहे की आपल्याला प्रश्न काय विचारला आहे नेमकं ते लक्षात ठेवून चालायचं आहे. पहा उदाहरणं कशी आहेत नीट लक्ष देऊन आहे का. उदाहरणं आहेत. उदाहरणार्थ मी एक उदाहरण देते इथं. 1 ते 100 मध्ये 5 अंक किती वेळा येतो? काय प्रश्न विचारला आहे? 1 ते 100 मध्ये 5 हा अंक किती वेळा येतो? त्याचा पहिला पर्याय दिला आहे 18 वेळा येतो. दुसरा पर्याय दिला आहे तो 19 वेळा येतो. तिसरा पर्याय दिला आहे 20 वेळा येतो आणि चौथा पर्याय आहे 21 वेळा येतो. आता नीट लक्ष देऊन पहा काय म्हणायचं त्यांना. त्यांनी काय विचारले? 1 ते 100 या संख्या आहेत त्यात 5 अंक किती वेळा येत असेल. मग आता काय 3 अंकी संख्येचं काम आहे का? नाही. 100 एकच 3 अंकी संख्या आली. 5 किती वेळा येत असेल हे कसं शोधायचं बरं? करा बरं विचार एकदा तुम्ही. 1 ते 100 मध्ये 5 अंक किती वेळा येतो?
आपलं काम आपण यापूर्वी पाहिलेलं आहे 1 ते 9 अंकाबद्दल. 1 ते 9 या अंकाबद्दल आपण चर्चा केलेली आहे की 1 ते 9 अंक किती असतात. आठवतं आहे का? पहा, कोणता घ्या 1 ते 9 मधला कोणताही अंक येऊ, किती वेळा येतात ते? 1 ते 9 अंक 19 वेळा येतात. आणि 1 ते 9 अंक असलेल्या संख्या किती आहेत? 18. असलेल्या संख्या 18 आहेत. पण याने काय वेळ विचारलं आहे, किती वेळा येतो. म्हणजे किती वेळा येतो तो? 19 वेळा येतो हे माहीत पाहिजे. मग आता काय मोजत बसायचं का 1 ते 100मध्ये 5 अंक किती वेळा येतो? तुम्ही म्हणाले 1 ते 100मध्ये 5 अंक 19 वेळा कसं काय येईल? 1 ते 10 लिहिले बा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर किती वेळा येतो तो? एकदाच येतो. मग 11 12 13 लिहिले, तो परत किती वेळा आला? एकदाच आला. असे आपण किती लिहिणार आहोत? किती वेळा जाणार आहोत? पण असं जर मी लिहिलं पुढं 51 52 53, कळते ना? आता अर्थ कळतोय का? पहा किती वेळा येतं याचा अर्थ कळतोय का? 1 ते 9 अंक किती वेळा येतो पहिल्यांदा? तर पहा, इथं 5 आला, इथं एकदा 5 आला. आता हे सगळे 5 5 आहेत पहा, आणि इथं इथं दोनदा 5 आहेत. दर घरात किती वेळा येईल? एकदा. म्हणजे 1 ते 10मध्ये एकदा, 11 ते 20मध्ये एकदा, समजतंय का? पहा, 21 ते 30मध्ये एकदा, 31 ते 40मध्ये एकदा. आता इथं किती वेळा आला? 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि इथं 10 वेळा. म्हणजे इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 वेळा. आणि मग परत पहा, 61मध्ये एकदा येईल, 71मध्ये एकदा, 81त एकदा, कळते ना? 90 ते याच्यात एकदा, 95मध्ये असं येत राहील ना. किती वेळा येईल तो? 18 वेळा येईल. 5 अंक किती वेळा येईल? 18 वेळा येईल. तुम्ही म्हणाल मग असलेली संख्या 19 कशी काय? किती वेळा 19 संख्या कशी काय येईल? नीट लक्ष देऊन पहा. प्रत्येक घरात एकदाच येईल 5. इथं पडतं सगळ्यांना. मग 1 ते 10मध्ये 11 ते 20 असे किती किती गट पडतील आपले? इथं येईल 21, इथं येईल 31, मग येईल 41, मग 51, मग 61, मग 71, 81 आणि 91. आणि आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे? 100पर्यंत जायचं आहे. इथं शेवटी 100 येतील तुमचे. किती घरं झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे झाले का? 10 वेळा आला का? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 वेळा आला तो. आता इथं किती वेळा येतोय? 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि इथं 10 वेळा. कळतंय का? पहा. पण तो तो कुठला धरायचा आहे? एकक स्थानी आल्यावर धरायचा. कळतंय ना? एकक स्थानी आल्यावर धरायचा आहे. म्हणजे हा 5 आपण धरत चालू ना, सगळे 5 5 धरले. मग इथं डबल 5 धरायचा का, असा प्रश्न यावा तुमच्या डोक्यात. आणि त्याचं उत्तर पण तुम्हाला कळावं. म्हणजे थोडक्यामध्ये 5 15 25 35 45 55 65 75 85 आणि 95 हे सगळे 5 असणारे अंक. किती आहेत मोजा? 3, हे 6, 9 आणि 10 जण आहेत. हे 10 सगळ्यांना क्लिअर व्हावेत. आता 5 परत किती वेळा आला? 11 12 13 14 15 16 17 18 आणि इथला 1. असं किती वेळा येणार आहे तो? 19 वेळा येणार आहे. समजतंय का? पहा, समजावं सगळ्यांना. 19 वेळा अंक कसा येतो ते कळावं. असंच 4 म्हणलं तर काही इथं शेवटी 4 4 येईल. आणि 41ची ओळ धरली तर परत एकदा 10 वेळा येईल, 9 वेळा येईल. आणि हे 10 असे किती होतील? 19 होतील. हे सगळ्यांना समजा. आणि हा डबल येतोय म्हणून आपण असलेल्या संख्या किती लिहिल्या? 18. कारण 55 ही एकदाच मोजली जाईल ना. ह्या 10 11 11 12 13 14 15 16 17 18 असं मोजावं लागेल मला. 5 डबल घेऊन चालणार नाही. हे किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे 10 अंक आहेत. आणि मग यांच्यात मोजताना 55 किती वेळा मोजाल तुम्ही? एकदाच मोजाल. आणि मग तुमचे हे
18 अंक तुमचे तयार होतील. हा डबल 5 घेतल्यामुळं 19 वेळा झालेले. सगळ्यांना समजावं अशी अपेक्षा आहे.